हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ MK. तर आज आपण बघतोय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट्स. ओके, सो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जसं एक्झॅक्ट नॉन एक्झॅक्टचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे डिफरन्शियल इक्वेशनचा, तसाच लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा पण फॉर्मॅट आहे. तर तो फॉर्मॅट आज आपण लर्न करणार आहे. सो इट इज फाय ऑफ डी ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, आता हा फाय ऑफ डी काय आहे आणि डी काय आहे ते आपण बघणार आहे. सो वेअर फाय ऑफ डी इज पॉलिनॉमियल इन डी and d is the operator derivative of function with respect to x. ओके, d by dx हा जो ऑपरेटर आहे तो म्हणजे d आहे. आता हे डिफरन्शियल इक्वेशन्स दिसतात कसे ते आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. ओके, सो लेट द डिफरन्शियल इक्वेशन बी डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 3dy by dx minus 4y is equal to x square. Okay, so let us we have this differential equation d square y by dx square minus 3dy by dx minus 4y is equal to x square. This is clearly linear. का linear आहे? कारण याच्यातल्या प्रत्येक टर्मची डिग्री एक्सेप्ट द फंक्शन ऑन राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईडला जे सगळे टर्म्स आहेत त्या सगळ्यांची डिग्री जी आहे ती 1 आहे आणि हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठलं आहे तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. सो याची ऑर्डर जी आहे या डिफरन्शियल इक्वेशनची ती 2 आहे, बरोबर. सो आता हा जो डी बाय डी एक्स आहे त्याच्यासाठी आपण कॅपिटल डी वापरू शकतो, बरोबर. म्हणजे डी बाय डी एक्सच्या ऐवजी आपण कॅपिटल डी लिहिणार. त्याआधी आपण काय करूयात, प्रत्येक ठिकाणी जो वाय आहे ओके त्याला आपण कॉमन आउट घेणार आहे. सो डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 3d बाय डी एक्स मायनस 4 the whole operator operating on y is equal to x square. So this is your differential equation. आता हा d by dx जो आहे त्याच्यासाठी आपण कॅपिटल d वापरणार आहे. म्हणजे कसं लिहिता येईल, कॅपिटल d स्क्वेअर मायनस 3 टाइम्स कॅपिटल d मायनस 4. ओके, इथं d नाहीच आहे म्हणून इथं फक्त 4 ॲज इट इज येईल. ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे हे पॉलिनॉमियल आहे इन डी, बरोबर. सो दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन वेअर फाय ऑफ डी इज द पॉलिनॉमियल इन डी अँड वाय इज द डिपेंडंट व्हेरिएबल वी हॅव. इट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मीन्स सम फंक्शन ऑफ एक्स ऑन राईट हँड साईड. आता दोन टाईप्स पडतात. ओके, जर एफ ऑफ एक्स 0 असेल तर आणि एफ ऑफ एक्स नॉन 0 असेल तर त्यातला पहिला आपण टाईप बघणार आहे तो म्हणजे होमोजिनियस LDE linear differential equation with constant coefficients. Okay, second type is non-homogeneous LDE linear differential equation with constant coefficients. Okay, आता इथं राईट हँड साईड जी आहे ती जर तुमची 0 असेल तर आपण त्याला होमोजिनियस म्हणतो आणि राईट हँड साईड जर नॉन 0 असेल वेअर एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0 तर आपण त्याला काय म्हणतो, नॉन होमोजिनियस म्हणतो. आता होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याच्या सोल्युशनचा एक फॉर्मॅट आहे तो म्हणजे वाय इज इक्वल टू वाय सी. ओके, वाय इज इक्वल टू वाय सी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, त्यालाच आपण CF असं पण म्हणतो. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज CF. ओके, आणि नॉन होमोजिनियसच्या केसमध्ये YC तर असतोच. ओके, प्लस YP दॅट इज कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. YCला आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असं म्हणतो विच इज सोल्युशन ऑफ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आणि YPला आपण पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणतो PI. So this is the case linear differential equation, homogeneous linear differential equation and non-homogeneous linear differential equation. तर होमोजिनियसचं सोल्युशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो होमोजिनियसचं सोल्युशन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. सो राईट इट, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन
त्यालाच आपण CF असं म्हणतो किंवा त्याला YC असं पण म्हणतात. ओके, तर हा YC जो आहे तो कसा क्लासिफाय करायचा किंवा कशी त्याची व्हॅल्यू डिटरमाइन करायची ते आपण बघणार आहे. त्याआधी एक सिम्पल लिनियर डिफरन्शियल इक्वेशन घेऊयात जे तुम्ही लास्ट युनिटमध्ये शिकलेलं आहे, बरोबर. सो काय डिफरन्शियल इक्वेशन आहे, लेट इट बी dy/dx minus 5y is equal to 0. Let this be the differential equation given. ओके, सो इथं पण आपण d/dx ला जर कॅपिटल D लिहिलं तर काय होईल, dy minus 5y होईल, बरोबर, इज इक्वल टू 0. टेकिंग y इन कॉमन, d minus 5 ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू 0, बरोबर. आता हा क्लिअरली लिनियर पॉलिनॉमियल दिसतीये, ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू 0, म्हणजे हा होमोजिनियस LDE झाला, बरोबर, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट्स. तर आता बाय युजिंग लिनियर वी कॅन सॉल्व इट. मागच्याच युनिटमध्ये जे तुम्ही लिनियर शिकले त्याचा यूज करून तुम्ही हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करू शकता. सो काय लागतं लिनियर सॉल्व करण्यासाठी, इंटिग्रेटिंग फॅक्टर लागतो विच इज e raised to इंटिग्रेशन ऑफ p of x dx. p of x म्हणजे काय, वायचा जो कोइफिशियंट असतो लिनियर इन वायच्या केसमध्ये, ओके, तो वायचा कोइफिशियंट म्हणजे तुमचा p of x असतो, म्हणजे या केसमध्ये -5. ओके, सो -5 dx इज इक्वल टू e raised to -5x. इट इज युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाव व्हॉट इज द जनरल सोल्युशन, जनरल सोल्युशन is given by y into integrating factor, that is e raised to -5x is equal to integration of given by e raised to -5x is equal to e raised to -5x into 0. राईट हँड साईड फंक्शन काय या केसमध्ये 0. सो इंटू 0 dx प्लस c. ओके, 0चं इंटिग्रेशन काय येणार आहे 0. ॲक्च्युली ते कॉन्स्टंट येतं, पण या केसमध्ये आपण ऑलरेडी आर्बिट्री कॉन्स्टंट ॲड केलेलं आहे, त्यामुळे परत एकदा तो रिपीट घेण्यात काय अर्थ नाही आहे, बरोबर. सो y इंटू e raised to -5x इज इक्वल टू c. दिस इज युअर जनरल सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. हा e raised to -5x आपण राईटला शिफ्ट करूयात. सो y इज इक्वल टू c इंटू e raised to 5x. दिस इज युअर जनरल सोल्युशन फॉर द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, दिस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग मला सांगा, जर d-5 ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू 0 असेल तर त्याचंच जनरल सोल्युशन येतं y इज इक्वल टू c into e raised to 5x. What is this 5? This 5 is the root of this polynomial. 5 satisfies this polynomial, बरोबर. तर आता इथं हे सिंगल फॅक्टरवालं पॉलिनॉमियल आपण घेतलं होतं, पॉलिनॉमियल इन D. जर डबल फॅक्टरवालं घेतलं तर काय होतं ते आपण बघूया. सो सेकंड वन इज, लेट द अनदर डिफरन्शियल इक्वेशन इज d-2 ऑपरेटिंग and d-5 ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू 0. क्लिअरली दिस इज क्वाड्रेटिक. यांचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे डिफरन्शियल इक्वेशन असं दिसणार आहे, d² - 7d प्लस 10 ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू 0 असं दिसणार आहे, बरोबर. सो क्लिअरली दिस इज क्वाड्रेटिक. सो याला किती रूट्स एक्झिस्ट होतील, आता 2 रूट्स एक्झिस्ट होतील. पहिलं रूट काय आहे 2, d इज इक्वल टू 2 अँड d इज इक्वल टू 5. हे 2 रूट्स याला एक्झिस्ट झाले, म्हणजे या केसमध्ये जे तुमचं जनरल सोल्युशन येणार आहे त्याच्यामध्ये काय यायला पाहिजे, एक टर्म ही येईल, बरोबर, म्हणजे c1 e raised to 5x. दुसरी टर्म काय येईल करस्पॉन्डिंग टू दिस सेकंड रूट, म्हणजे c2 e raised to 2x. ठीक आहे. सो दिस इज युअर सोल्युशन. यालाच आपण YC असं म्हणतो. होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जे सोल्युशन असतं त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणतो, म्हणजेच YC असं आपण त्याला म्हणतो. तर इथं याचं ओरिजिन आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमधूनच आपण हे YC कसं कॅल्क्युलेट करायचं ते 3 मेथड्स आपण जनरलाइज केलेले आहेत. आता आपण बघणार आहे मेथड्स टू फाइंड YC.
तर एवढं तर तुम्हाला क्लिअर झालं असेल की बाय युझिंग रूट्स ऑफ दॅट पॉलिनॉमियल इन डी वी कॅन फाइंड आउट द वाय सी. बरोबर, त्यालाच आपण ओके मेथड्स टू फाइंड वाय सी. यामध्ये आता ऑक्झिलरी पॉलिनॉमियलचे रूट्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो याच्यात आपण रूट्स काय काय असू शकतात त्या केसेस आता बघणार आहे. सो फर्स्ट केस इज रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. ओके, सेकंड केस इज रूट्स आर रियल and repeated. Third case is roots are imaginary. Okay, so in every case what is your YC ते आता आपण समजून घेणार आहे. बरोबर. सो फर्स्ट केसमध्ये लेट द डिफरन्शियल इक्वेशन बी phi of d operating on y is equal to 0 where phi of d is equal to n degree polynomial. ओके, म्हणजे phi of d जर n डिग्री पॉलिनॉमियल असेल तर तिला किती रूट्स एक्झिस्ट होतील आपल्याला माहिती आहे. जेवढी डिग्री असते तेवढे रूट्स एक्झिस्ट होतात. बरोबर. सो फर्स्ट केसमध्ये बघूयात आपण. लेट m1 let m1 m2 m3 up to mn be n distinct roots, distinct and real roots, okay, of phi of d operating on y is equal to 0. So what will be your yc? Then yc is, जसं आपण आत्ता एका एक्झाम्पलमध्ये बघितलं, पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये की जर 2 आणि 5 रूट्स असतील तर कसं येईल c1 e⁵ प्लस c2 e⁵ तसंच इथे पण होणार आहे. सो yc या केसमध्ये काय येईल c1 e⁻m1x ॲज m1 इज द फर्स्ट रूट प्लस c2 e⁻m2x, m2 is the second root and so on up to cn e⁻mnx. okay, this is your yc. okay, now the second case is roots are real and repeated. okay, तर रूट्स जर रिअल आणि रिपीट होत असतील तर त्या केसमध्ये काय. सो इफ लेट m1 m2 be m1. okay, let m2 be m1. okay, and all further roots are as it is distinct in the previous same as in the previous case. okay, m3 m4 up to mn. सो एकदा रिपीट झाला m1 चा हा जो m1 दोन वेळा आला याचा अर्थ काय एकदा रिपिटिशन आहे. बरोबर. ऑफ phi of d is equal to 0. सो ही जी पॉलिनॉमियल आहे हिला ऑक्झिलरी पॉलिनॉमियल असं आपण म्हणतो किंवा ऑक्झिलरी इक्वेशन असं म्हटलं तरी चालेल. phi of d is equal to 0. So the roots of this differential this phi of d is equal to 0 are given by n roots are there where m1 is repeated once. So in that case yc is equal to the complementary function is equal to c1 e⁻m1x प्लस हाऊ मेनी टाइम्स m1 इज रिपीटेड वन्स ओनली. एकदाच रिपीट झालेलं आहे म्हणून इथं c1x घ्यायचा. जर दोनदा रिपीट झालेला असेल तर c1x e⁻m1x घेऊन अजून एक टर्म घ्यायची c2x² e⁻m1x. ओके, म्हणजे जिथपर्यंत तो रिपिटिशनचा काउंट आहे तिथपर्यंत तुम्हाला एक्सच्या पॉवर वाढवत जायचं. ओके, c1 दोनदा नाही येणार, आर्बिट्री कॉन्स्टंट वेगळा घ्यायचा इथं म्हणजे c2 घ्यायचं. ठीक आहे. प्लस पुढचे जे सगळे आहेत ते तसेच डिस्टिंक्ट आहेत जसे प्रिव्हियस केसमध्ये होते. मग त्यामुळे पुढचे सगळे जे आहेत ते टर्म्स ॲज इट इज राहतील जशा मागच्या yc मध्ये होते. म्हणजे c3 e⁻m3x
plus c4 e raised to m4x plus so on up to the last root cn e raised to mnx. ठीक है. So this is the second case and the third case is if roots are imaginary. दोन केसेस आपण ऑलरेडी बघितल्या, रिअल डिस्टिंक्ट आणि रिअल रिपीटेडची केस आपण बघितलेली आहे. रूट्स आर इमॅजिनरी. सो या केसमध्ये काय होणार आहे ते आता आपण बघणार आहे. तर कुठलीही रिअल पॉलिनॉमियल जर तुम्ही घेतली तर त्या रिअल पॉलिनॉमियलमध्ये रूट्स जे आहेत ते आयदर रिअल येतील किंवा जर कॉम्प्लेक्स रूट्स मिळाले तर ते पेअरमध्ये मिळतील. म्हणजे कॉन्जुगेट पेअरमध्ये कॉम्प्लेक्स रूट्स तुम्हाला मिळतात कुठल्याही रिअल पॉलिनॉमियलला. सो हा एक स्ट्रॉंग रिझल्ट आहे जो तुम्हाला इथे वापरायचा आहे. सो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स म्हणजे काय, अल्फा प्लस आय बीटा जर तुमचं रूट असेल तर त्याचं अनादर रूट काय यायला पाहिजे, त्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे प्लसला फक्त मायनसने रिप्लेस करायचं. ओके. अँड ऑल फर्दर रूट्स कीप देम ॲज इट इज. m3 m4 अप टू mn आर roots of auxiliary equation phi of d is equal to 0. Okay. So in this case yc is given by जे कॉम्प्लेक्स रूट आहे. ओके. तिथं दोन आर्बिट्री कॉन्स्टंट इन्व्हॉल्व होऊन जातात. तिथं तुम्हाला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट, ओके, या दोन्हीचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. सो C1 आणि C2 घ्यायच्या आधी ई रेस टू रिअल पार्ट इंटू एक्स तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे ई रेस टू अल्फा एक्स इंटू ब्रॅकेट C1 कॉस बीटा दॅट इज इमॅजिनरी पार्ट इंटू एक्स म्हणजे बीटा एक्स प्लस C2 साईन बीटा एक्स. तर इथं जे रूट आहे किंवा इथलं जे ओरिजिन आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर्स ओरिजिन आहे. तर कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर ज्यावेळी तुम्ही एक्सपोनेन्शियलमध्ये घेता त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन कसं होतं त्याच्यामध्ये याचा आन्सर दडलेला आहे. तुम्ही सध्या फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल की अल्फा प्लस आय बीटा आणि अल्फा मायनस आय बीटा असे दोन कॉम्प्लेक्स रूट्स जर एक्झिस्ट झाले तर फक्त पॉझिटिव्ह इमॅजिनरी कन्सिडर करायचं आहे तुम्हाला, पॉझिटिव्ह इमॅजिनरी पार्ट. आणि काय करायचं आहे, ई रेस टू रिअल पार्ट इंटू एक्स इंटू ओपन ब्रॅकेट C1 कॉस इमॅजिनरी पार्ट इंटू एक्स प्लस C2 साईन इमॅजिनरी पार्ट इंटू एक्स. इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्हवाला कॅरी करायचं प्लस ऑल फर्दर रूट्स आर ॲज इट इज रिअल अँड डिस्टिंक्ट. सो तिथं आपण जो तुमचा फर्स्ट केस आहे तीच आपण वापरणार आहे वायसी फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे ती काय येईल, C3 ई रेस टू m3x प्लस C4 ई रेस टू m4x प्लस सो ऑन अप टू Cn e raised to mnx. So these are the methods by using which we are finding the complementary function. ओके. आता याचं स्पेसिफिक एक एक्झाम्पल आपण बघूयात जे आपण आत्ताच बघितलं वरती ते, किंवा आपण एक रँडम एक्झाम्पल घेऊयात. लेट इट बी सॉल्व d² minus 2d plus 1 operating on y is equal to 0. So in this case what is your auxiliary equation? पॉलिनॉमियल घ्यायची आणि ती 0 ला इक्वेट करायची. सो ऑक्झिलरी इक्वेशन इज d² minus 2d plus 1 is equal to 0. दॅट इज फक्त आपण काय करणार आहे तर डीच्या ऐवजी तिथं आर सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे r² minus 2r plus 1 is equal to 0. दिस इज युअर ऑक्झिलरी इक्वेशन. असं का करायचं, कारण आपण ऑपरेटरची व्हॅल्यू नाही डिटरमाइन करू शकत. टेक्निकली इट इज ऑपरेटर ना, सो त्याची व्हॅल्यू आपण डिटरमाइन नाही करू शकत. म्हणून आपण डीला रिप्लेस करतो इन जनरल व्हेरिएबल आरने. ओके. सो आर इज इक्वल टू, दिस इज क्लिअरली +1 कारण हा जो आहे हा r-1चा स्क्वेअर आहे, बरोबर. म्हणजे 1 हे रिपीटेड रूट मिळालं. सो व्हॉट इज द सोल्युशन देन? yc is equal to complementary function is given by yc is equal to c1 plus c2x into e raised to x. why c2x? कारण 1 हे रूट एकदा रिपीट झाले म्हणून x. इथं अजून एकदा 1 आलं असतं तर दोनदा रिपिटेशन असतं. त्या केसमध्ये आपण काय केलं असतं, c1 plus c2x plus c3x² केलं असतं. ओके. कारण तो
2 वेळा रिपीट झालेला आहे, बरोबर. सो दिस इज द वे आपण अजून जे YP एक्झाम्पल्स बघणार आहे इथून पुढे जाऊन, त्या एक्झाम्पल्समध्ये पण YC तुमचं परत एकदा रिवाईज होईल. कारण जर नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल, आपण आत्ताच बघितलं की नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला YP आणि YC दोन्ही कॅल्क्युलेट करावं लागतं. सो त्या एक्झाम्पल्समध्ये अजून तुम्ही ही गोष्ट रिवाईज करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट YC. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि जर तुमचे काही स्पेसिफिक डाऊट्स असतील किंवा सजेशन्स असतील तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.